शुभं करोति। तुला सुद्धा माहिती होतं याबद्दल आणि घर गहाण ठेवल्याबद्दल? प्राची तू जरा गप्प राहा ना. का गप्प बसायचं मी? माझे गिरीशचं आयुष्य बर्बाद केलंय त्या दोघांनी. खोटी सही केली तसं हेही खोटं बोलत नसतील कशावरून? पैसे घेऊन मोकळे झाले असतील. प्राची अगं काय बोलतेस तू? बरोबरच बोलतेय मी. तुम्ही भीक मागा सगळे रस्त्यावर आणि हे मस्त बंगला आणि गाडी घेऊन राहतील कुठेतरी. प्राची प्राची खूप बोललीस आता. विवेक काकाची चूक असेलही कदाचित, पण तो असं घरच्यांना कधीच फसवणार नाही. तू आता त्याला एक अक्षर जरी बोललीस तर. शशांक जास्ती बोला तर थोबाड फोडून ठेवेन. आयुष्यभर हेच ऐकत आलो. युसलेस, निर्लज्ज, कोडगा. माझ्याच मुलांसमोर त्यांच्या बापाचा अपमान करताना काहीच वाटलं नाही याला. तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, अण्णांची सही मी केलेली नाहीये. कोणी पाहिलंय? आणि घर गहाण ठेवलं ते कसं सोडवणार सांगा? आपल्या दादाचा हात सतत आपल्या पाठीवर आहे. हे वाटावं म्हणून कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना तुमचा शर्ट घालून जायचं. एखाद्या महत्वाच्या डील साठी जाताना तुमची चप्पल घालून जायचा, कारण त्याला वाटायचं की आपला दादा सतत आपल्या सोबत चालतोय. पण प्रत्येक वेळी सोबत हवा असणारा दादा घर गहाण टाकते वेळी सोबत असावा असं नाही वाटलं? याला सांगितलं असतं मी विश्वासाने, तर यांनी केला असता सपोर्ट मला. दुसऱ्यांना युसलेस म्हणताना आपण आयुष्यात काय तीर मारलाय हे पाहावं एकदा. पण स्वतःच्याच मुलीच्या लग्नाच्या पत्रिका फाडाव्या लागतील असं वागलेलं नाहीये कधी. शरम. दादा चांगलं चालू आहे नाटक. बसा बसा बसा. हा बसून बघा घराचा तमाशा. बोल रे डॉक्टर बोल. कसे आहात? शरीरानं की मनानं? अण्णा दोन्ही ना. प्रकृती म्हणशील तर ठीकच आहे, मनाचं म्हणशील तर. अण्णा काय झालंय सांगा मला. डॉक्टरा तुला रे काय सांगायचं. माझ्यापेक्षा माझं घर आजारी आहे रे. त्याच्यावर औषध हवं. काय अण्णा सगळं व्यवस्थित होईल. अण्णा. डॉक्टर काका किमया बोलते. हा बोल किमया. प्लीज टेन्शन नको घेऊस तू. मी आहे ना, मी आहे तुझ्या बरोबर. काय काय बघतोस माझ्याकडे असं? एरवी एवढ्या तेवढ्या गोष्टींचं टेन्शन घेणारी तू, तुला कुठून एवढं बळ आलं? वेळ आली ना की बाई सगळ्यात जास्त कणखर होते. भविष्यात तुमच्या लग्नात कामी येतील म्हणून फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले होते हे पैसे. आता एफडी मॅच्युअर झाल्या, त्याचे हे पैसे घ्या. मोहित इकडे इकडे. गाडी चालली. अरे गाडी गॅरेजला पाठवतोय. रिपेअर झाली ना की परत येईल. आपल्याला पिकनिकला जायला लागेल ना. काय शशू? हो ना. अरे नवीन म्युझिक सिस्टीम पण लावून घ्यायची की नाही गाडीत. गाणी कशी जोरदार वाजतील हो की नाही. बाबा शशू दादा मला माहितीये गाडी कुठे चालली आहे. शुभं करोति।